सणासुदीसाठी स्वराज्य कलेक्शन ढालगावचा अनमोल नजराणा। स्वराज्य महोत्सव 2025 झाला सुरू। आपल्या आवडीच्या प्रत्येक खरेदीसोबत आहे आकर्षक गिफ्टची बरसा। रुपये 1499 च्या खरेदीवर हमखास गिफ्ट, 2999 च्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट, रुपये 4999 च्या खरेदीवर ब्रँडेड चटई, रुपये 6999 च्या खरेदीवर लेडीज पर्स, रुपये 9999 च्या खरेदीवर सिंगल ब्लँकेट, रुपये 12999 च्या खरेदीवर डबल ब्लँकेट, रुपये 14999 च्या खरेदीवर आकर्षक साडी आणि रुपये 19999 च्या खरेदीवर चक्क पैठणी। तेव्हा आजच भेट द्या स्वराज्य कलेक्शन, वीज बोर्ड जवळ ढालेवाडी रोड, ढालगाव इथं। ऑफर फक्त 2 नोव्हेंबर 2025 पर्यंत। स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाइन्स। इचलकरंजीत एसएन गँगवर मोक्का अंतर्गत कारवाई। कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांनी दिली प्रस्तावास मंजुरी। फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणी दुसरा आरोपी प्रशांत बनकरला 4 दिवसांची पोलीस कोठडी। आरोपी पीएसआय गोपाल बदने अद्याप फरार। डॉक्टर तरुणीवर बीडच्या मूळ गावी करण्यात आले अंत्यसंस्कार। डॉक्टर पहिलेच्या मृत्यू प्रकरणी पीएसआय आणि माजी खासदार रणजित नाईक निंबाळकर यांना सहआरोपी करा, अंबादास दानवेंची मागणी। तर आत्महत्येचं राजकारण करणारे लोक गलिच्छ, माजी खासदार रणजित नाईक निंबाळकरांनी सर्व आरोप फेटाळले। प्रशांत बनकरला फक्त अटक करून चालणार नाही तर फाशीची शिक्षा द्यावी, मृत डॉक्टर पहिलेच्या कुटुंबियांची मागणी। तर प्रशांत निर्दोष असल्याची त्यांच्या बनकर कुटुंबियांची प्रतिक्रिया। रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्या वादामुळे महायुतीत मिठाचा खडा पडू नये। एकनाथ शिंदेंनी मोदींची भेट घेतल्यानंतर व्यक्त केली आशा। रवींद्र धंगेकरांना काय सांगायचं ते सांगितलंय असंही शिंदेंचं स्पष्टीकरण। मुंबई महापालिकेसाठी भाजपचे 150+ टार्गेट। शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास अनुकूल असल्याची माहिती। राजेंनी उद्धव ठाकरे यांच्या समीकरणावरही राजकीय गणित ठरणार। 1 नोव्हेंबरला न भूतो न भविष्यती असा मोर्चा होईल, असं नियोजन करा। राज ठाकरेंचा मनसे पदाधिकाऱ्यांना आदेश। दिल्लीतही आपल्या मोर्चाची दखल घ्यायला हवी अशाही सूचना। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेने दिल्लीत घेतली पंतप्रधान मोदींची भेट। विकासाच्या मुद्द्यावर आणि सदिच्छा भेट घेतल्याची शिंदेंची माहिती। शिवसेनेच्या संजय शिरसाट यांचं राजकारणातून निवृत्तीचे संकेत। वयानुसार कधीतरी थांबायचं असा माझ्या मनात प्रश्न आल्याचं संजय शिरसाट यांचं वक्तव्य। नवी मुंबईतल्या सिडको जमीन घोटाळ्यात वन विभागाची एंट्री। रोहित पवार यांनी आरोप केलेल्या यशवंत बिवलकरने वन खात्याची जमीन बळकावल्याची वन विभागाची कबुली। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।